विषय फार लहान आहे, जास्त वेळ सुद्धा घेणार नाही. सध्या या 5-6 महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. आपल्या सर्वांना आतापर्यंतच्या घडामोडी सर्व आपल्याला माहीत आहे. आम्ही आपल्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून, टीव्हीच्या माध्यमातून ते ऐकत आहोत, पाहत आहोत, वाचत आहोत. आमचा विषय मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरू झाला, जे आंदोलन सुरू झालं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी जातीचं नोंदणी कुठे कुठे आहे पूर्ण 36 जिल्ह्यात काम सुरू केलं आहे. आणि आतापर्यंत कालच्या माहितीप्रमाणे 57 लाख नोंदी कुणबींच्या मिळाल्या असं शासनाने जाहीर केलं आहे. आमचा विषय असा आहे की या कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. ज्यांचे नेहमीच जिथे जिथे पोस्टिंग आहेत ते सर्व कामं त्यांचे खोळंबले आणि या कुणबी नोंदी शोधण्याच्या कामात त्यांना या सरकारने लावलं. ज्याच्यावर करोडो रुपये महाराष्ट्र शासनाचा म्हणजे जनतेच्या पैशाचा खर्च होतो. ही एक शासनाची, या शासनाने या जनतेच्या पैशाची लूट सुरू केली. यासाठी लूट म्हणतो आम्ही. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबींच्या नोंदी शोधा असं सरकार जाहीर करते. आणि काल परवा म्हणजे काही दिवसापूर्वी याच महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात आम्ही विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलावू, ज्यामध्ये कोर्टात टिकणारं मराठ्यांना आरक्षण मिळेल असं आम्ही कायदा करू. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आतापर्यंत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं. करोडो रुपये तुम्ही खर्च करत आहात आणि आज शेवटी म्हणतात हे मुख्यमंत्री की मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी आम्ही अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलावू, म्हणजे तिथे खर्च करू. ही दिशाभूल जनतेची तर आहे, पण सर्वात महत्वाचं हे आहे की इकडे कुणबी नोंदी शोधण्यासाठी सर्व प्रशासन कामी लावलं. त्यांचे नियमित कामं तुम्ही खोळंबले. त्यांच्या वेतनापोटी करोडो रुपये खर्च करत आहात आणि मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासाठी अधिवेशने बोलावतात. म्हणजे ही कुटुंबी ज्यांची भूमिका आहे हे आम्हाला मान्य नाही. आणि आम्ही म्हणून एकतर कुणबी नोंदी शोधण्याचंच काम सुरू ठेवा किंवा मग मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर ते विशेष अधिवेशन बोलवा. या दोन पैकी कोणतं तरी एक काम करा जेणेकरून जनतेच्या पैशाचा तुलना होणार नाही. म्हणून आम्ही कालच सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, सचिव सामाजिक न्याय विभाग, संदीप शिंदे अध्यक्ष समितीचे यांना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत कालच आम्ही निवेदन पाठवलेलं आहे. त्यांना 3 दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे. हे आहे कालचं निवेदन. 3 दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिला आहे. 3 दिवसात जर याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आम्ही जनहित याचिका दाखल करू. हेच आपल्याला आजच्या मराठा आरक्षण मिळालं तुम्ही समर्थन नाहीत का? आरक्षण मिळाल्याला आमचं समर्थन आहे. आम्ही कोण होतो कोणाला विरोध करणारे? आमचा अधिकारच नाही तो.
अमक्याला आरक्षण देऊ नका आणि तमक्याला तुम्ही द्या. आरक्षणाला आमचा विरोध नाही. आमचा फक्त विरोध आहे जनतेच्या पैशावर आजचं सरकार, शिंदे सरकार, एकनाथजी शिंदे ही दुटप्पी भूमिका घेत आहे. एकाच कामासाठी 2 खर्च लावून राहिले तुम्ही. आणि हा पैसा एकनाथ शिंदेच्या किंवा देवेंद्र फडणवीसच्या घरातून नाही चालला. सरकारचा पैसा, सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे पैसा तयार नाही करत. हा जनतेचाच पैसा आहे. सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा. मग हा जनतेचा पैसा तुम्ही एका कामी लावा ना. एक तर कुणबी नोंदी शोधून त्यांना आरक्षण द्या किंवा मग कोर्टात टिकणाऱ्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा करा. या 2 पैकी एक कोणतंही काम करा, अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मारतो. तुमचं एक प्रश्न होता की कुणबी लोकांची नाव शोधले जात आहेत. कुणबी लोकांची नाव शोधले जात आहेत. तर अनेक अनुसूचित जाती आहे, जमाती आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स ज्याला अनेक मिळत नाही तर त्यांचे नाव काय शोधले नाही जात. आता प्रश्न कसा आहे, आता त्यावर बोलायचं झाल्यास आज सरकार जाहीर करते 57 लाख नोंदी शोधल्या. कशा शोधल्यावर 57 लाख नोंदी? मराठा समाजाने अर्जदारांनी अर्ज केला का की मी मराठावर माझे पूर्वज कुणबी आहेत म्हणून शोधून द्या? काय चालू आहे? सर्व प्रशासन कामी लावलं, ते रजिस्टर शोधून राहिले आणि त्याच्यात कुणबी असेल कुणबी जात. पण तो मराठा नसेल का असता? मग जोपर्यंत मराठा म्हणून मी अर्ज करत नाही त्या प्रशासनाला, तोपर्यंत माझी किंवा माझ्या पूर्वजांची नोंद शोधता येणार नाही. मग कशा शोधल्या? या 15 दिवसात, एका महिन्यात 57 लाख नोंदी शोधल्या. म्हणजे त्यात ओरिजिनल कुणबीच असतील, आज त्या मराठाही नसतील. कशावरून 57 लाख नोंदी तुमच्या सापडल्या म्हणतात? हा विषय आहे. अर्ज ज्यांनी केला असेल की मी आज मराठा आहो पण माझे पूर्वज कुणबी होते म्हणून सरकारने, प्रशासनाने शोधून दिलं असेल तर त्याला बनवावं. ह्या 57 लाख कुणब्याच्या नोंदी सापडल्या कशा? काय शोधण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली? तहसील ऑफिसमध्ये, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, महसूल विभागात रजिस्टर काढलं. कुणबी हा चला टाईप करा आहे. ते आज मराठी आहेत का? जर 57 लाख कुणबी सापडले, कुणबी समाजाच्या नोंदी, तर ते आज मराठी आहेत का? हा प्रश्न आहे ना. त्यांनी अर्ज केले का पुन्हा मराठ्यांनी की माझ्या पूर्वज कुणबी होते शोधून द्या? मुख्यमंत्र्यांनी पत्र काढलं, आदेश दिले, प्रशासन कामी लावलं. किती नोंदी झाल्या? 57 लाख नोंदी झाल्या. म्हणून मग जर आता दुसरा येते, कुणबी ओबीसी मध्ये येतात म्हणून ओबीसीच्या नोंदी शोधण्यासाठी सरकार शोधून राहिलं. मग इतर जे मागासवर्गीय आहेत ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या नोंदी सरकार शोधून देणार आहे का? आजही एससी, एसटी, हे ओबीसी, एसटी, विजे ज्यांच्याकडे 1950च्या पूर्वीचे प्रमाण नाही, त्यांना हे सरकार शोधून देईल का? जात पडताळणी समितीमध्ये तुम्ही मागास आहात म्हणून तुमच्या पूर्वजाचा 1950च्या पूर्वीचा दाखला मागता, आम्हाला पत्र देता पटकन 1950चा दाखला आणा. सरकार हे शोधून देईल का? तुम्ही हे कुणबी शोधून का देऊन राहिले सरकार? परवा आम्हाला ही मागणी करावं लागेल. सरकारने ही पूर्ण तयारी करावी आणि जनतेला न्याय द्यावा. जितकेही जाती मागासवर्गीयामध्ये येत असतील त्यांच्या सुद्धा पूर्वजाच्या नोंदी ज्यांना सापडत नसतील त्यांच्या नोंदी सरकारनेच शोधून द्याव्या, ही मागणी आम्हाला परवा करावी लागेल. कारण आज म्हणजे मनोज जरांगे आंदोलनाला सुरुवात केली, तो जसा जसा म्हणते आहे सरकार तसं तसं वागते. आधी 10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार आहे. काय चाललं आहे? कुणाचा पैसा चालला? म्हणून आमचं म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एक तर कुणबी नोंदी शोधून देण्याचं जे काम सुरू ठेवलं ते करा
किंवा मग विशेष अधिवेशन घ्या जे कोर्टात टिकणारं मराठ्यांचं आरक्षण देता येईल. या दोनपैकी कोणतंही काम करा आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळा हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे.